The youth of a nation are the trustees of posterity. They must cultivate a fearless mind and a spirit of tireless self-discovery. म्हणजे आजचे तरुण हे देशाच्या भावी पिढीचे विश्वस्त आहेत. त्यांनी अतिशय निडरतेने आपल्या स्वतःचा अविश्रांत शोध घेतला पाहिजे. हे शब्द आहेत योगी अरविंदांचे. कुठल्याही देशाची तरुणाई ही त्या देशाची सुप्त शक्ती आहे. अगदी शिवाजी महाराजांचा इतिहास जरी बघितला तरी आपल्याला हे दिसेल की हा इतिहास महाराज आणि त्यांच्या तरुण मावळ्यांनीच घडवला आहे. जगातील घडलेल्या सर्वच क्रांतिकारी घटना या त्या भागातील तरुणांच्या सहभागाशिवाय घडूच शकल्या नसत्या. भारताचा स्वातंत्र्याचा इतिहास देखील हा तरुणांच्या आत्मसमर्पण, त्यागाचा आणि त्यांनी दाखवलेल्या निडरतेचाच इतिहास आहे. भारतातील तरुणाईचे खरे मर्म ओळखून त्यांना राष्ट्रकार्यात जोडून घेणं हे मात्र फारच कमी पुढाऱ्यांना जमलं. या मोजक्या नावांमध्ये सर्वात अग्रगण्य नाव आहे ते लोकमान्य टिळकांचे. लोकमान्य हे निस्संशय तरुणांचे नेते होते. तरुणांची शक्ती जर राष्ट्रकार्यात वापरली गेली तर नक्कीच स्वातंत्र्य चळवळीचा पाया मजबूत होईल याची त्यांना जाणीव होती. टिळकांच्या तरुणाईबद्दलच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी हर्षद वैद्य, कॅमेरामन रोहितसह हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवात करू कोल्हापूरच्या शिवाजी महाराज चौथे यांच्या प्रकरणापासून. कोल्हापूर संस्थानात तेथील दिवाण माधवराव बर्वे यांच्या सहाय्याने इंग्रजांनी अनागोंदी माजवण्यास सुरुवात केली होती. शिवाजी महाराज चौथे हे संस्थान चालवण्यास पूर्णपणे अकार्यक्षम असून त्यांच्या जागी कारभाऱ्यांच्या हातात कारभार दिला पाहिजे असा बनाव इंग्रजांनी रचायला सुरुवात केली होती. यावेळी गोपाळ गणेश आगरकर आणि टिळक या दोघांनीही केसरी आणि मराठा या दोन्ही वृत्तपत्रातून या अग्रलेखांमधून टीकेची या विरोधात जोड उठवली होती. याच वेळी केसरी आणि मराठा या पुण्यातील वर्तमानपत्रांकडे काही गोपनीय पत्र आली. त्यात असा दावा करण्यात आला होता की महाराजांना विष देण्याचा कट रचला जातोय. याच बरोबरीने त्यांना वेडे ठरवून गादीवरनं हटवून टाकण्याचा प्रयत्न होतोय आणि यामध्ये याचा सूत्रधार म्हणून दिवाण माधवराव बर्वे यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला होता. या पत्रांच्या आधारे केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांनी या प्रकरणात थेट माधवराव बर्वे यांच्यावरती ठपकाच ठेवला. या विरोधात बर्व्यांनी आगरकर आणि टिळक या दोघांवरती खटला भरला. या खटल्यात टिळक आणि आगरकर या दोघांनाही 101 दिवसांची शिक्षा झाली. या खटल्यामुळे टिळक आणि आगरकर या दोघांचं नाव झालं. देशासाठी झटणारे तरुण म्हणून त्यांची ओळख तयार झाली. न्यायमूर्ती रानडे यांनी देखील या दोघांबद्दल असं म्हटलं होतं की या दोन तरुणांची तळमळ अतिशय प्रामाणिक आहे. यांना जरी त्यांच्या कार्यात अपयश आलं तरी देशाचं पाऊल पुढेच पडेल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तरुणांनी पुढे येऊन ब्रिटिश सरकारला अंगावर घेण्याची ही पहिलीच वेळ होती. यामुळे टिळक प्रामुख्याने तरुणांचे नेते म्हणून पुढे यायला लागले होते. यापुढे आपण एकदम 1894 या वर्षात येऊया. या काळात हळूहळू राष्ट्रीय सभेचे कार्य जोम धरू लागलं होतं. याच काळात तरुण नवसुशिक्षितांचा सहभाग देखील चळवळीत वाढावा यासाठी काहीतरी मोठे पाऊल उचलले पाहिजे असे टिळकांना वाटत होते. त्यातून मुंबई प्रांतात वाढणारे हिंदू मुस्लिम दंगे यांनाही उत्तर म्हणून हिंदूंना संघटित करण्याची गरज टिळकांना वाटत होती. यातूनच गणेशोत्सवाची आणि शिवजयंती उत्सवाची कल्पना समोर आली. यामुळे 1893 साली टिळकांनी तोपर्यंत चालणाऱ्या छोटेखानी रूप असलेल्या गणेशोत्सवाला राष्ट्रीय तत्वाचे वळण दिले. केसरीवाड्यात यावर्षी झालेल्या गणेशोत्सवात पहिल्यांदा टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या गणेशोत्सवात 10 दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. विशेषतः राष्ट्रीय भावनांना उत्तेजन देणारे कार्यक्रम करण्यात आले. नाटके, पोवाड्यांचे कार्यक्रम, कीर्तने, स्वदेशीच्या प्रचारांचे प्रसाराचे कार्यक्रम यांची रेलचेल करण्यात आली. दरवर्षी मोहरम आणि तत्सम उत्सवांच्या प्रसंगी मुसलमान लोक ताबूतांच्या मोठ्या मिरवणुका काढून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत. याला जोरदार उत्तर म्हणून गणेशोत्सवात मोठ्या मिरवणुका निघायला लागल्या. हिंदूंना आत्मभान येण्यासाठी टिळकांची ही खेळी अतिशय लागू पडली. तीच गोष्ट शिवजयंती उत्सवाची. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे, मराठी जनांचे श्रद्धास्थान. त्यांच्या विचारांचा देखील तरुणांच्या ऐक्यासाठी वापर करण्याचं टिळकांनी ठरवलं. 1895 या वर्षी रायगडावरच टिळकांनी पहिला शिवजयंती उत्सव साजरा केला. या दोन्ही उत्सवांना उत्तेजन म्हणून टिळकांनी राष्ट्रीय महोत्सवांची आवश्यकता आणि राष्ट्रीय महोत्सवांच्या वेळी सुशिक्षितांनी काय केले पाहिजे असे अग्रलेख टिळकांनी लिहायला सुरुवात केली. यांची लोकप्रियता इतकी झाली की पुढे राजद्रोहाच्या खटल्यावेळी शिवजयंती उत्सव हा त्यातला एक प्रमुख आधार बनला होता. या पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिळकांचा तरुण क्रांतिकारकांवरती पडलेला प्रभाव. चाफेकर बंधूंवर देखील टिळकांचाच प्रभाव होता. टिळकांच्या हिंदुत्ववादी राष्ट्रवादी लिखाणाचा प्रभाव त्यांच्यावरती होता.
अनेक क्रांतिकारी विचारांच्या तरुणांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी शिष्यवृत्ती सुरू करणाऱ्या श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यावर देखील टिळकांचाच प्रभाव होता. 1905 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशातील पहिली विदेशी कपड्यांची जी होळी केली त्यामागे सुद्धा टिळकांचीच प्रेरणा होती. टिळक हे अनेक तरुण क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान देखील होते. लोकमान्य टिळकांनी देशातील तरुणांना स्वातंत्र्यासाठी चळवळ करण्यासाठी प्रोत्साहन दिले. नुसतेच प्रोत्साहन देऊन ते थांबले नाहीत, तर ते स्वतःही चळवळीत पुढे राहून त्यांनी त्यांचं नेतृत्व देखील केलं. यामुळे स्वातंत्र्य चळवळीतील तरुणांचे पहिले आयकॉन हे टिळकच होते. आजही आमच्यासारख्या तरुणांना देखील तेच प्रेरणास्थान वाटत आहेत. यातच टिळकांच्या विचारांची ताकद आहे. टिळकांच्या या कार्याला आपला सादर प्रणाम. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.